2021 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातील जनतेला लोबाडणाऱ्या शेजारील गुजरात व गोवा राज्यापेक्षा तिप्पट जास्त किमतीने नंबर प्लेटची विक्री करून गुजराती कंपन्यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या राज्य व केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले। वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने HSRP मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केले आहे। मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे। कारण HSRP नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे। महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी ज्या खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे, मात्र या कंपन्या HSRP नंबर प्लेटसाठी इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत। विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबर प्लेटचे काम मिळाले आहे, पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत। उदाहरणार्थ गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकीसाठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसत आहे। पुणे शहरात 10 लाखाच्या आसपास चारचाकी व 40 ते 50 लाखाच्या आसपास दोन चाकी वाहने असून आज रोजीपर्यंत 97,000च्या आसपास नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली असून यापैकी फक्त 20,000 नागरिकांना नंबर प्लेट बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे 31 मार्च पूर्वी सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवणे शक्य नाही। मागची 100 वर्षे या पुणे शहर, देशात, राज्यात लाखो कुटुंब या नंबर प्लेटच्या व्यवसायावर अवलंबून आहेत, ज्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो। जे शासनाच्या निम्म्या किमतीमध्ये नंबर प्लेट तयार करून देतात असे असतानाही सक्ती कशासाठी? या लाखो कुटुंबाच्या घरावर बुलडोजर फिरवून ज्या पद्धतीने बाहेरच्या खाजगी कंपन्या काम देऊन त्यांची तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे, हे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आहे। त्याच्यामुळे या HSRP नंबर प्लेटची सक्ती रद्द करण्यात यावी, हा आमचा निर्णय केंद्र सरकार व राज्य सरकारपर्यंत पोहोचवावा, याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह शेखर धावडे, उदय महाले, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, हेमंत बदे, गौरव जाधव, रोहन पायगुडे, जावेद शेख, फहीम शेख, नरेश पगडालू, पूजा काटकर, पायल चव्हाण, विमल झुमरे, स्वाती पोकळे, किशोर कांबळे, राजेश पवार, नागेश शिंदे तसेच पुणे शहरातील रेडियम व्यावसायिक व पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निश्चित हे सरकार चोर आहे। त्याचं कारण असं आहे की जी नंबर प्लेट्स एकूणच बाजारामध्ये 100-200 रुपयाला मिळती, एखाद्या गाडी नवीन घेतली, एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन किंवा चोरांनी नंबर प्लेट चोरून नेली तर पुढच्या 2 तासामध्ये ती नंबर प्लेट तयार होऊन मिळती। असं असताना या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे केंद्रातलं मोदी सरकार, त्याचबरोबर राज्यातलं फडणवीस सरकार हे गुजरातच्या कंपन्यांना या ठिकाणी टेंडर देत आहे। हे टेंडर देत असताना त्या कंपनीकडून महाराष्ट्रातून 450 ते 600 रुपये आकारले जातात। तेच गुजरातमध्ये 230 रुपयाला ती नंबर प्लेट मिळते आणि गोव्यामध्ये 150 रुपयाला मिळते। पण महाराष्ट्राच्या लोकांवर हा दरोडा का? आणि पैसे देऊन सुद्धा सेम डे नंबर प्लेट मिळत नाही। आज या ठिकाणी ते ऍप्लिकेशन नंतर 35 दिवसांनी तुमचा नंबर लागतो। म्हणजे इथून पुढे एखाद्या गाडीची नंबर प्लेट तुटली किंवा चोरीला गेली तर त्याला 35 दिवस त्या ठिकाणी नंबर प्लेट मिळणार नाही, शिवाय त्याला रोज पोलिसांकडून दंड त्या ठिकाणी भरावा लागणार। त्याच्यामुळं हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या नागरिकांवर दरोडा आहे। त्याचबरोबर पुण्यात, महाराष्ट्रात, देशामध्ये जे लाखो व्यावसायिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह मागच्या 4-4 पिढ्या या ठिकाणी या नंबर प्लेट बनवण्याच्या व्यवसायावर चालतो, त्यांना आता या ठिकाणी देशोधडीला लावण्याचं काम हे राज्यातलं फडणवीस, अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार करते आणि देशातलं मोदी आणि शहाचं सरकार करते असं आम्ही तर तुम्ही आताही ऑनलाईन जा। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपेक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यापेक्षा सगळ्या राज्यांचे जे काय मागच्या पुढच्या 25 राज्यांचे दर हे कमी आहेत। आम्ही वस्तुस्थितीला धरून हे सांगतोय, फडणवीस साहेबांनी या राज्यातला हा आक्रोश, हा असंतोष आपल्या मायबाप केंद्र सरकारला कळवावं हीच आमची विनंती आहे। अन्यथा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक हा हताश होऊन किंवा एक ठिकाणी त्या ठिकाणी चिडून रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। तर ज्या दिवशी या नंबर प्लेटची सक्ती, आता पुण्यात 40 लाख वाहने, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, 3 व्हीलर्स आणि व्यावसायिक वाहनं पुण्यात काल अखेरपर्यंत फक्त 97,000 रजिस्ट्रेशन झालेत, 20,000 लोकांना नंबर प्लेट मिळालेले आहेत। आणि मला असं वाटतं की ही 40 लाख वाहनांना नंबर मिळायला 1 वर्ष लागणार। 30 एप्रिलला डेडलाईन संपल्यानंतर या नागरिकांकडून पोलीस दंड वसूल करणार। म्हणजे एका अर्थी आमच्या घरावर हा दरोडा घालण्याचा प्रकार आहे असा आमचा थेट आरोप। आम्ही या ठिकाणी जे काय सत्याग्रही चळवळ असते त्या पद्धतीने आंदोलनाला सामोरं जाणार। नंबर प्लेट आम्ही बदलणार नाही। उद्या आम्ही या ठिकाणी या सगळ्या म्हणजे काय सत्याग्रह आंदोलन असं त्याप्रमाणे सामोरं जाऊ। नंबर प्लेटच्या संदर्भात काय गुन्हे दाखल व्हायचे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताय? आम्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतोय की त्यांनी आपला हा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांना सांगून
सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवावं. त्याचबरोबर या ठिकाणी सरकारसमोर व्यक्त व्हावा हीच आमची विनंती. 1800 कोटीचा घोटाळा असा आहे की ही नंबर प्लेट आजही बाजारात गेलं तर 150 ते 200 रुपयाला मिळती, जी आता ही 600 रुपयाला दिली जाणार. आमचा थेट आरोप आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दिल्यानंतर सरकारमधल्या मंत्र्यांना हा मलिदा मिळणार आहे आणि ही टोटल नका राज्यातल्या नका वाहनांची संख्या काढली तर साधारणतः 1800 कोटी रुपयाचा दरोडा हा महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून किंवा घरावर हा दरोडा घातला जाणार आहे. आमचा असा थेट आरोप आहे.